तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. मित्रांनो, बीटमार्क आणि शेकीपॅड आलाईट मशीनमध्ये इम्पोर्टच करून घेतली असते. तर आता इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काही ग्रुप आणि टेक्स्ट पेज दिले आहे ते तुमच्या भावाने तुम्हाला काहीच आधीच ॲड करून दिलेले आहे. तर आता त्याच्यात तुम्हाला काय चेंजेस करायचे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता काय करायचं आहे, जे काय ग्रुप आहे एकदम पहिला, तर त्या म्हणजे ग्रुप 2 जे काय नाव दिसत असेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं डबल ग्रुप 1 दिसत आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. डबल एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं जे काय मागे एक फोटो दिसत आहे ते इथून डिलीट मारायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर प्लसच्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथून एक अशा प्रकारे कोणता पण फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोला अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि जे काय टेक्स्ट पेन जे आहे त्या टेक्स्ट पेनच्या खालती घेऊन यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूळ आणि ट्रॅशिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि त्यानंतर इथून काय करायचं आहे, फोटोला अशा प्रकारे तुम्ही बरोबर सेटअप करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर असे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, शेवटपर्यंत जायचं आहे आणि अशा प्रकारे या फोटोला अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं बघू शकता फोटो लागूनच गेलेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे आणि जे काय ग्रुप 1 दिसत असेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. जे काही इथं फोटो दिसत असेल ते फोटो डिलीट करून घ्यायचा आहे सरळ अशा प्रकारे. त्यानंतर पहिला याच्याशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून कोणता पण अशा प्रकारे एक फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मून आणि ट्रॅशिंगच्या इथं जायचं आहे आणि त्यानंतर इथं 2 नंबरला जे ऑप्शन दिसेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून -90 एमओ डिग्री करून घ्यायचं आहे. 90 एमओ डिग्री करून टाकू आपण इथून. अशा प्रकारे -90 एमओ डिग्री करून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या कायवरील एक म्हणजे टेक्स्ट पेन जे आहे त्यावर याच्या खालती घेऊन यायचं आहे. त्यानंतर डबल या फोटोवरती क्लिक करायचं आहे, मून आणि ट्रॅशिंगच्या जायचं आहे आणि इथून आपल्याला फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे. इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता त्यानंतर जे काय पुढचा फोटो आहे तर त्यावर एकदा क्लिक करायचा आहे. डबल एडिटमध्ये जायचं आहे ग्रुपमध्ये. त्यानंतर जे काय फोटो आहे ते इथून सर्वात आधी अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लसच्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे एक फोटो ॲड करायचा आहे आणि मूळ आणि ट्रॅशिंगच्या जायचं आहे आणि 3 नंबरला जे ऑप्शन दिसेल त्यावर जायचं आहे आणि इथून -90 एमओ डिग्री करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, वरी टेक्स्ट पेन जे आहे त्याच्या खालती घेऊन यायचं आहे आणि डबल मूळ आणि ट्रॅशिंगच्या याच्यात जाऊन याला फोटोला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि यातून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता आपले 2 म्हणजे ग्रुप एडिट करणं झालेले आहे. तर आता जे काय तिसरा फोटो आहे त्याचा आपण ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर जे काय फोटो आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे. प्लसचे क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे एक फोटो कोणताही पण ॲड करून घ्यायचा आहे. मूळ आणि ट्रॅशिंगच्या जायचं आहे आणि इथून जे काही 3 नंबर ऑप्शन आहे त्यावर येऊन इथं -90 एमओ डिग्री करून घ्यायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे सेटअप करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर. आणि जे काही शेवटपर्यंत ग्रुप आहे तर त्यातपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, यातून जे काही ग्रुप असा छोटा होईल झाला कोणता तर काय करायचं आहे, 8.27 बीटला यायचं आहे आणि जे काय आता 2 आपले ग्रुप हे बघू शकता छोटे झालेले आहेत, हे एक आणि हे एक. तर आता आपल्याला या दोन्ही याला इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं एका कडेला तुम्हाला एकदा घडीचा ऑप्शन दिसून जाईल, बघू शकता. तर हे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं ऑप्शन दिसेलच तुम्हाला, काही विषय नाही. तर इथं यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे म्हणजे काय हे आहे इथपर्यंत वाढून येईल आणि याला पण आपण अशा प्रकारे इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परीक्षेने क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला सर्व फोटो अशा प्रकारे ॲड करायचे आहे आणि त्यानंतर वरील 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. इथून फुल काम एरियामध्ये फोटो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या बीटला जाऊन इंस्टा कट मारायचा आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटो ॲड करून घेतो भावानो आणि त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. तर मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला 8.27 बीटला यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे
आणि इथून तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायची आहे. त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या ह्याच्यात जायचं आहे. त्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट इथून कट मारायचा आहे. त्यानंतर डबल बघायचे असे क्लिक करायचं आहे. त्यानंतर डबल मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर डबल ती एका व्हिडिओ दिलेला आहे, ती व्हिडिओ ॲड करायचा आहे. डबल बिल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या ह्याच्यात जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर डबल पुढच्या बीटला जायचं आहे, इथून एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा आहे. डबल इथून व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि डबल आपल्याला ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या ह्याच्यात जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर परत असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून जे तुम्हाला मी एक PNG बनवून दिलेली आहे, ती PNG अशा प्रकारे ॲड करायची आहे. त्यानंतर डबल परत असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जी बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर ॲड करायची आहे. त्यानंतर ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि त्यानंतर लायटिंगच्या ह्याच्यात जाऊन स्क्रीन करून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत तर तिथपर्यंत आपल्याला हे काय जे काय आधी आपण टेक्स्ट PNG ॲड केली ते इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून शेवटला जायचं आहे आणि शेवटपर्यंत ही बॉर्डर वाढून घ्यायची आहे. ही बॉर्डर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि जे काही शेकी पेडमध्ये एक मी पेड दिलेला आहे ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या असे क्लिक करायचं आहे, इथे 3 टिपक्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला इथून बिग मार्कला ओपन करायचं आहे आणि जे काही एकदम पहिला ग्रुप आहे म्हणजे जे चायनीमध्ये ग्रुप आहे तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या असे क्लिक करायचं आहे, 3 टिपक्यावरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि एकदा खाली एक्सपोर्टचा ऑप्शन एक दिसून जाईल, तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होईल. तरी हे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.